ग्राफिकल मेथड आपण आतापर्यंत 1.1 मध्ये आपण लिनियर मेथड पाहिली. लिनियर मेथड मध्ये आपण एलिमिनेशन मेथड आपण पाहिलं होतं. तिथं ते म्हणजे एखाद्या इक्वेशनचे त्या पद्धतीनं जे उत्तर येणार आहेत तेच उत्तर सेम आन्सर आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये भेटणार आहेत. मग हे जर तेच आन्सर भेटणार असतील तर मग शिकायचं कशासाठी? तर क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला बाय युजिंग सॉल्व बाय ग्राफिकल मेथड असं म्हणलं तर तुम्हाला याच पद्धतीने सोडवावं लागते. उत्तरं तर दोघांची सेम येणार आहेत. अजून एक क्रॅमर्स रूल आपल्याला नंतर शिकायचे, त्या पद्धतीने पण उत्तरं तेच येणार आहेत. पण आपल्याला ज्या पद्धतीनं सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीचा वापर करून आपल्याला ते गणित सोडवावं लागतील. सो आता ग्राफिकल मेथडचा यूज करून ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवा म्हणेल. मग आपण एक एक एक्झाम्पल आपण सोपे आधी एक्झाम्पल घेऊ. आता लिनियरचा डेफिनेशन आपण काय पाहिलं होतं? त्याचा पॉवर हा किंवा त्याची डिग्री ही 1 असली पाहिजे आणि 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. इथे ग्राफिकलमध्ये त्या लिनियरचा अर्थ काय सांगता येते? जर एखाद्या इक्वेशन पासून एक स्ट्रेट लाईन तयार होत असेल, त्याचा जर आपण ग्राफ काढला त्या इक्वेशनचा आणि ती जर स्ट्रेट लाईन तयार होत असेल तर त्याला आपण लिनियर म्हणतो. असं ते वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला ते सांगता येतील. बाय युजिंग ग्राफिकल असं सांगता येईल आपल्याला. ठीक आहे. तर अगोदर ग्राफिकल मेथडमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला टेबल काढायला खूप अवघड जाते. मग त्याचीच आपण प्रॅक्टिस करू. टेबल तुम्ही डिटेलमध्ये काढू शकता, म्हणजे व्हॅल्यू पुटअप करून काढू शकता किंवा डायरेक्ट पण काढू शकता तुम्ही. या ग्राफवरती एक मार्काचं क्वेश्चन येते, ते आपण नंतर घेऊ. टू सॉल्व असं एक मार्काचं क्वेश्चन असते की एक व्हॅल्यू देते, दुसरी तुम्हाला विचारते. पण आपण आधी टेबल काढायला शिकू. सुरुवातीला आपल्याला टेबल काढायची. सो मी पहिले इक्वेशन घेतो, x + y = 3. हे 1 नंबरचं इक्वेशन आहे. मी सगळ्यात सोपं एक्झाम्पल घेतलं. मला याचं टेबल काढायचे किंवा अजून एका पद्धतीने सोडवतो आपण. x - y समजा मी या ठिकाणी 1 घेतलं. ठीक आहे. तर यांचं आन्सर काय असेल हे मला शोधायचं. मी आधी आपल्या रेग्युलर मेथडनं 1.1 मध्ये आपण जसं गणित सोडवतो त्या पद्धतीने सोडवून याला बघतो की याचं उत्तर किती येते आणि आपण तेच आन्सर सेम ग्राफिकल मेथडमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर बघा, मी याला दिलं इक्वेशन नंबर 1, याला दिलं इक्वेशन नंबर 2. आधी याला चेक करूत आपण की उत्तर तेच येते का, म्हणजे बाजूला कुठतरी उत्तर लिहून ठेवूत, नंतर मग आपण ग्राफिकल मेथडमध्ये सोडवूत हेच आन्सर. का होईल मग इथं? मी या दोघांची काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. मी डायरेक्ट करतो इथं या दोघांची ॲडिशन. सो x + x 2x येते. हे दोन कॅन्सल झाले. किती येते? हे 4 येते. 2 न त्याला डिवाइड करा. x = 4/2. सो x आन्सर किती आलं? 2. आलेली व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये ठेवा. मी 1 मध्ये ठेवतो. x + y किती आहे? 3 आहे. हे x ची व्हॅल्यू याच्या जागी आली, म्हणजे 2 + y किती आलं? 3. या 2 ला पुढे घेऊन जावा. याच्या समोर काय नाही, म्हणजे प्लस आहे, त्याला पुढे घेऊन जावा. y = 3 - 2. सो y आन्सर येते 1. म्हणजे आन्सर किती आलं याचं? तर आन्सर आलं 2,1. आता सेम आन्सर आपल्याला ग्राफिकल मेथडमध्ये भेटते का आपण चेक करू. ठीक आहे. ओके, गुड. काही जणांनी उत्तर सांगितलं. त्याचं उत्तर मी आता हे कट करतो सगळंच. आपल्याला आन्सर भेटलं. किती भेटलं आन्सर? तर 2,1 भेटलं. मी इक्वेशन डबल लिहितो. काय पहिलं इक्वेशन काय होतं आपलं? x + y = 3 होतं आणि दुसरं इक्वेशन होतं x - y किती होतं? 1 होतं. ठीक आहे. याला आपण 1.1 सारखं सोडवलंय आणि आन्सर किती आले आपलं? 2,1 आलं. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आली, y ची व्हॅल्यू 1 आली. आता हेच एक्झाम्पल आपण ग्राफिकलनं सोडवलं तर उत्तर तेच आलं पाहिजे. ओके, येते का चेक करूत आपण. तर सोल्युशनमध्ये सगळ्यात आधी पहिलं इक्वेशन घेतो मी. x + y किती आहे? 3. आता याच्यामध्ये कोणाच्या बाजूला 1 आहे असं शोधायचं. ज्याच्या बाजूला 1 असेल त्याला हलवायचं नाही, त्याला जसंच तसं ठेवायचं. म्हणजे सोपं जाते. हे ट्रिक का बरं सांगतो मी? कारण पुन्हा फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू येत नाही त्याची. फ्रॅक्शनमध्ये आले की आपल्याला पॉईंटमध्ये म्हणजे ग्राफमध्ये पुटअप करायला अवघड जाते. म्हणून काय करायचं, किंवा व्हॅल्यू पण टेबल काढण्यासाठी फ्रॅक्शनची आपल्याला गरज नाही. आपण मॅक्झिमम असं पाहायचं की ते उत्तर फ्रॅक्शनमध्ये किंवा डेसिमलमध्ये येऊच नाही, दशांश चिन्हामध्ये त्याचं उत्तरच येऊ नये असं आपण पाहायचं. अवघड करून घ्यायचं नाही, सोपं करायचं. त्याला कसं करता येईल? तर असं कोणती व्हेरिएबल आहे ज्याचा कोएफिशियंट 1 आहे असं शोधायचं. इथं तर दोन्ही आहेत, याच्या बाजूला 1 आहे, याच्या बाजूला 1 आहे. मग चांगलं झालं. दोन्हीपैकी कोणताही एक ठेवा, एकाला पुढे घेऊन जावा. कोणालाही ठेवा. एकाला जसंच तसं ठेवायचं, दुसऱ्याला पुढे घेऊन जायचं. मी आता वायला जसंच तसं ठेवतो आणि या एक्सच्या समोर काय ना, म्हणजे प्लस होतं, ते पुढे गेले की मायनस होईल. मायनस किती आला? एक्स. हे तुमचं एक इक्वेशन तयार झालं. मी याला देतो 1 नंबर. ओके.
आता मला याचं टेबल काढायचे. मग टेबल कसं काढायचं, कमीत कमी 3 व्हॅल्यू तुम्हाला काढायचे. सो टेबल मी इथे काढतो. या ठिकाणी असेल तुमचा एक्स ॲक्सिस, सॉरी इथे एक्स आहे, इथे वाय आहे आणि इथे लिहा एक्स कॉमा वाय. तुम्ही डायरेक्ट पण टेबल काढू शकता किंवा पुटअप म्हणून खाली लिहू शकता. मी आता डायरेक्ट काढतो. इथं काय असेल बघा, डायरेक्ट काढलं तरी मार्क देतात, कारण आता 10वीला आलो आपण, म्हणजे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो असं त्यांनी सपोज करतात. ठीक आहे पहा, एक्सची व्हॅल्यू आता जे इक्वल टूच्या पुढे गेले, जे इक्वल टूच्या पुढे गेले त्याची व्हॅल्यू आपल्याला मनानं घ्यायची असते. मग इक्वल टूच्या पुढे काय गेलंय, एक्स गेले, मग एक्सची व्हॅल्यू आपण 1 2 3 घेऊ. आपल्या मनावर आहे, काही घ्यायचं, सहसा छोटी घ्यायचं, म्हणजे सहसा संख्या +5 to -5 याच्यामध्ये यावं. कारण ग्राफ काढते वेळेस आपण मध्ये सेंटरला 0 घेतो. इकडं 5 पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो आपण, 5 to 6 पर्यंत. इकडं -5 to -6 पर्यंत जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपली रेंज असली पाहिजे. त्यासाठी याच्यामध्ये टेबलमध्ये जे व्हॅल्यू येणार आहेत ते सहसा +5 to -5 याच्या बिटवीन किंवा त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मग अशी व्हॅल्यू आपण सपोज करायचं किंवा घ्यायचं. आणि जर त्याच्या बाहेरचं जायचं तर दुसरी व्हॅल्यू घ्यायचं. समजा आता 3 याच्यामध्ये ठेवलं मी आणि काहीतरी वेगळी व्हॅल्यू येत असेल, 10 येत असेल, 15 येत असेल, त्यावेळेस तर 3ला कट करायचं, डबल टेबल तयार करायचं. डबल ग्राफ तयार करण्यापेक्षा डबल टेबल तयार करायचं. ठीक आहे, ओके. बघू दादा, मी आता काय करतो, एक्सची व्हॅल्यू किती ठेवणार आहे, 1. मग हे 1 आपण याच्या जागी ठेवलं तर आन्सर किती येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, मी 1 व्हॅल्यू इथे ठेवलं, आन्सर किती येणार आहे तुमचं, 2 येणार आहे. सो वायच्या जागी आन्सर येणार आहे मग तुमचं 2. काय करतो बघा, मी परत एक वेळेस बघा, जे एक्सची व्हॅल्यू आपण सपोज केली आहे ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुटअप करायची. मग ही एक्सची व्हॅल्यू किती घेतलंय, 1 आपण इथे घेऊन गेलो. सो 3 - 1 आन्सर किती आलं, 2 आलं. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली, 2. मग वायच्या सरळ पुढे 2 लिहायचं. इथं काय होतं, एक्स कॉमा वाय होतं, मग इथं पण तसंच लिहायचं, 1, 2 लिहायचं. तसंच पुढे बघा, हे 2 व्हॅल्यू आपण एक्सच्या जागी ठेवतो. मग 2 जरी इथे ठेवलं, सो 3 - 2 आन्सर किती येते, 1. सो वायची व्हॅल्यू किती आहे, 1. वायच्या व्हॅल्यू जागी आपण लिहिलं 1, म्हणजे इथे किती येते, 2, 1 येते. नंतर आपण हे ठेवलं 3, मग किती येणार, आन्सर येणार आहे 3 - 3 आन्सर किती येईल, 0. म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 0 भेटली. सो 3, 0 हे तुमचं पहिला टेबल तयार झाला, पहिल्या इक्वेशनचा. आता दुसऱ्या इक्वेशनचा बघूत आपण टेबल. दुसऱ्या इक्वेशनचा टेबल बघूत. मी पहिले इक्वेशन घेतलं होतं, आता दुसरं इक्वेशन घेतो. किती आहे, x - y = किती आहे, 1. मग कोणाला तरी एकाला पुढे घेऊन जायचं, कारण इथं दोघांच्या पण बाजूला 1 आहे. मी आता पुढचं एक्झाम्पल 1 एकामध्येच असेल असं घेतो. आता इथे याच्या पण बाजूला 1 आहे, याच्या पण बाजूला 1 आहे. मग जे 1 असेल ते आपल्यासाठी चांगलं आहे. मग ते प्लस असेल मायनस असेल ते भेटले की मग खूप आनंदी झालो आपण. मग याच्या बाजूला 1 आहे, याच्या बाजूला 1 आहे, दोन अजून याच्यापेक्षा जास्त आनंद झाला आपल्याला, दुप्पट आनंद झाला. मग कोणाला तरी एकाला पुढे घेऊन जावा. मी आता हे मायनसला पुढे घेऊन जातो म्हणजे प्लस होते. म्हणजे x = काय झालं, हे 1, हे मायनस y पुढे गेले काय झालं, +y झालं. हा तुमचा दुसरा इक्वेशन तयार झाला. ठीक आहे, मी हे इक्वेशन इकडे घेऊन जातो, म्हणजे आपल्याला टेबल काढायचे. इथे घेऊन जातो. आता मला याचा टेबल काढायचे. सो इथे घेतो मी x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि x, y घेतो. x ॲक्सिस आहे, म्हणजे x, y आणि x, y व्हॅल्यू आपल्याला ठेवायची. मग आता चेक करा, इक्वल टूच्या पुढे कोणतं गेलंय, इक्वल टूच्या पुढे गेलेले व्हेरिएबल कोणता, y आहे. मग y पुढे गेले तर y ची व्हॅल्यू आपल्या मनाने घ्यायची असते. मग y ची व्हॅल्यू मनाने म्हणजे 1 2 3 घेतो. सहसा हे घेतलं तरी चालतंय, सगळ्यालाच हे घेतलं तरी चालतंय. जर कुठं अडचणी उरलेल्या तर दुसऱ्या घ्यायचं. ठीक आहे, मग आता y ची व्हॅल्यू इथे पुटअप करा. y ची व्हॅल्यू जर मी इथे ठेवलं तर काय होणार आहे, सो 1 + 1 आन्सर किती येणार आहे, 2. म्हणजे x च्या जागी किती आलं, 2 आलं. म्हणजे इथे लिहा 2, 1. आता ही y ची व्हॅल्यू मी इथे ठेवलं, इथे 2 ठेवलं. सो 1 + 2 आन्सर किती येते, 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 3. म्हणजे x च्या सरळ पुढे 3 लिहा, म्हणजे किती आलं, 3, 2 आलं. ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर उत्तर येऊ लागले म्हणून त्याच्या सरळ वर लिहितोय. y ची व्हॅल्यू आता 3 ठेवतो, y ची व्हॅल्यू इथे 3 ठेवतोय. y ची व्हॅल्यू 3 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू उत्तर किती येऊ लागले, 1 + 3 4 येऊ लागले. म्हणून याच्या सरळ वर किती आलं, 4. म्हणजे 4, 3 हा तुमचा टेबल तयार करा. पहिला पण टेबल तयार झाला, दुसरा पण टेबल तयार झाला. आता आपण यांचं काय करूत, ग्राफ तयार करूत. ठीक आहे, बरोबर आहे, कृष्णाचं बरोबर आहे. कृष्णाने टेबल मधल्या व्हॅल्यू लगेच काढून सांगितला. गुड. मी इथे ग्राफ घेतो आणि त्या ग्राफला आपण सोडवतो.
जरा छोटं करतो याला मी, दिसेल का तुम्हाला? नाहीतर एक काम करू, या वरच्याच इक्वेशनला मी थोडं छोटं करतो आणि त्याला बाजूला घेऊन जातो, म्हणजे हे तुम्हाला दिसेल. आपण ग्राफ जरा मोठा काढूत. मी ग्राफला थोडं मोठं करतो. ठीक आहे, पहा. आता मला या दोन टेबलचा आता मला ग्राफ फाइंड आउट करायचे. ग्राफ बघूत आपण, त्याचं उत्तर किती आलं पाहिजे? आपलं 2,1 आलं पाहिजे. ठीक आहे, पाहूत. आधी एक्स ॲक्सिस काढायचं, बरोबर मध्ये मध्ये काढा. सेंटरला तुम्ही काढला तर खूपच चांगला आहे. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. एक मिनिट, कलर चेंज करतो मी, कलर तो दिसत नाही. माझ्या सोबत काढा. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. आलं तर ठीक, नाहीतर समजत नसेल तर आधी समजून घ्या, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग पाहून पण याला काढू शकता. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, इथे लिहायचं, हा बाण करायचं, इकडे द्यायचं एक्स, इकडे एक्स डॅश, इकडे सहसा निगेटिव्हला आपण डॅश देत असतो, पण द्यायची गरज नाही. इथे वर काय तुमचं वाय आहे आणि खाली वाय डॅश असते, पण त्याला द्यायची गरज नाही. सेंटरला इथे काय असेल? 0 असेल. इथं 1 2 3 4 5, बघा जास्तीत जास्त 5 पर्यंत बसते माझं. इथे -1 -2 -3 -4 -5. वर काय असेल? 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 आणि लास्टला 5 येणार आहे. म्हणजे सहसा 5च्या मध्ये संख्या असतील तर खूपच चांगलं, म्हणजे आपल्या ग्राफमध्ये बसते. मग किती छोटा किती सहसा याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुमचं 7 पर्यंत जाईल, त्याच्यापेक्षा पुढे जात नाही. ग्राफ तेवढे मोठे नसतात. मग आता आपल्याला ही व्हॅल्यू पुटअप करायची. काय करायचं पहा, पहिली व्हॅल्यू काय आहे? आता बेसिक पासून सांगतो, ज्यांना ग्राफ मधलं काहीच येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. व्हॅल्यू पुटअप करते वेळेस काही जण चुकतात. लक्षपूर्वक पहा, जरी लिहित असेल तरी वही बंद करा, पेन लटो पण लावून समोर बघा. इकडं ही पहिली व्हॅल्यू कशाची असते? एक्सची असते. दुसरी व्हॅल्यू असते तुमची वायची. पहिली व्हॅल्यू एक्स असते, दुसरी व्हॅल्यू तुमची वाय असते. मग आता एक्स वरती 1 पाहायचं. एक्स या ऍक्सिस वरती काय आहे? 1 आहे. तुम्ही कधी कबड्डी खेळते वेळेस आपण पाहिलं बघा, कबड्डी खेळते वेळेस आता मुलगा हा कबड्डी खेळते वेळेस या 1 नंबरवर थांबलाय. मग आपण कबड्डी खेळते वेळेस काय करतो? सरळ रेषेमध्येच आपल्याला जावं लागतंय, आणि ती सरळ स्ट्रेट लाईन जी असते त्या स्ट्रेट लाईनच्या आपण इकडे गेलो की मग त्याच साईडला आपल्याला जावं ते, वापस आलो की मग आपण त्या ठिकाणी आपलं पॉईंट कमी होते. मग तसं या 1 वरती जो पॉईंट आहे तो पॉईंट एक तर सरळ वर जाऊ शकतो किंवा सरळ खाली येऊ शकतो, इतरत्र कुठंच जाऊ शकत नाही त्यांना. मग हा एक्सची व्हॅल्यू 1 आहे. मग ही 1 याच्यावरती जो मुलगा बसलेला आहे किंवा हा जो पॉईंट आहे तो एक तर हा सरळ वर जाऊ शकतो किंवा सरळ खाली येऊ शकतो, इतरत्र कुठंच जाणार नाही. दुसरं, हे पहिलं झालं आपलं, या एक्स इज इक्वल टू 1 घेतलं म्हणजे एक तर तो वर जाईल किंवा खाली जाईल. दुसरं काय? वायची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. मग वायच्या वरती 2 बघा, इथं -2 आहे, आपल्याला +2 पाहिजे, म्हणजे इथं बसलेला हा मुलगा जास्तीत जास्त कसं जाऊ शकतो? स्ट्रेट लाईन मध्ये असं तरी जाऊ शकतो किंवा असं वापस तरी येऊ शकतो. याच्याकडे 2च ऑप्शन आहेत या 2 ला, एक तर तिकडे जाऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो, इतरत्र कुठं जाता येत नाही त्याला. मग आता चेक करा, आपण काय केलं? एक्सची व्हॅल्यू 1 घेतली म्हणजे हा एकतर वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. वायची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे हा एकतर इकडे जाणार आहे किंवा इकडे जाणार आहे. मग आता हे दोन्हीही एकमेकाला भेटतील, जॉईंट कुठं होतील? तर इथे जॉईंट होतील. मग हा तुमचा पॉईंट आहे 1,2. ठीक आहे, या पॉईंटला आपण काय म्हणणार? 1,2 म्हणणार. मी तिथे देतो मग आता 1,2. या ठिकाणी पॉईंट आहे बघा, हा पॉईंट भेटला आपला, म्हणजे या 1 वरून इकडे आलं, 2 वरून इकडे आलं, हा पॉईंट भेटला तुमचा 1,2. दुसरा पॉईंट बघा कोणता आहे? 2,1. एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती 1, हे दोघं एकमेकाला कुठे भेटतील? या ठिकाणी भेटतील. हा पॉईंट असेल तुमचा 2,1, कारण 2 वरून सरळ वर येईल, 1 वरून सरळ इकडे येईल, म्हणजे दोन्ही एकमेकाला तिथे जॉईंट होतील. त्याच्या पुढे किती आहे? 3,0. एक्स ऍक्सिस वरती 3 येत आहे, एक्स ऍक्सिस वरती 3 येत आहे आणि वाय ऍक्सिस वरती 0 येत आहे. मग हा 0 सरळ या दिशेनं इकडे होऊ शकतो, पुढे किंवा पाठीमागं, आणि हा 3 वरचा एक तर वर जाईल किंवा खाली जाईल. मग ते एकमेकाला कुठे भेटतील? तर याच ठिकाणी त्याने भेटणार आहेत, कारण 0 वाला इकडे येईल आणि तो त्याच ठिकाणी असेल. म्हणजे हा जो ओरिजिनल पॉईंट आहे तो तुमचा असेल 3,0.
मग आता या तिघामधून पण जाणारी एक लाईन काढा. ती जी काढलेली लाईन आहे ती या इक्वेशनची असेल. कोणत्या इक्वेशनची? x + y = 3 त्या इक्वेशनची ती लाईन असेल. मी आता त्याच्यामधून तिघामधून पण जाणारी एक लाईन काढतो. इथं कलर दोघांचा सेमच होतोय. मी परत एक वेळेस कलर चेंज करतो. ठीक आहे, दिसतोय का कलर? हा, या तिघामधून तिन्ही पॉइंट मधून जाणारी एक लाईन मी काढली. आता ही जी लाईन काढले त्या लाईनला आपण नावं देऊ. म्हणजे या लाईनचं आपण इक्वेशन लिहू शकतो. काय इक्वेशन? हे कोणत्या इक्वेशन पासून हा टेबल तयार झालाय आणि त्या टेबल पासून ही लाईन तयार झाली. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय असेल? ओरिजिनल इक्वेशन जे क्वेश्चन मध्ये दिले ते देच. क्वेश्चन मध्ये काय दिले? x + y = 3 दिले. मग या लाईनला देऊत आपण x + y = 3. हे या लाईनचं इक्वेशन झालं. आता दुसरी लाईन काढूत आपण. याचं काढूत. याचं काय आहे बघा. पहिला पॉईंट किती आहे? 2,1. एक्स ॲक्सिस वरती 2, वाय ॲक्सिस वरती 1. म्हणजे हाच पॉईंट असणार आहे तुमचा. बघा हाच पॉईंट डबल भेटला तुम्हाला. दुसरा पॉईंट बघा डबल भेटला की ते उत्तर असतं आपलं. ठीक आहे, बघू तरी. 3,2. एक्स ॲक्सिस वरती 3, वाय ॲक्सिस वरती 2. एक्स ॲक्सिस वरती 3 आणि वाय वरती 2. हे दोघं जण कुठे भेटतील एकमेकाला? या ठिकाणी भेटतील. म्हणजे हा पॉईंट असेल तुमचा 3,2. नंतरचा पॉईंट बघूया आपण 4,3. एक्स ॲक्सिस वरती 4 आणि वाय ॲक्सिस वरती 3. हे दोघं जण एकमेकाला इथे भेटतील. म्हणजे हा पॉईंट आहे तुमचा. इथला पॉईंट आहे. हा आहे तुमचा 4,3. आता या तिघामधून पण जाणारी एक लाईन काढा. ठीक आहे, या तिघामधून पण जाणारी मी एक लाईन काढतो अशी. त्या तिन्ही पॉईंट मधून गेली पाहिजे आणि इकडं पण वर पण अशी या तिघामधूनच तिकडे गेली पाहिजे. म्हणजे दोन्ही साईडला ती वाढली पाहिजे. मग या लाईनचं इक्वेशन आपण लिहूत. ही लाईन कोणत्या टेबलपासून तयार झाली आहे? तर या टेबलपासून. आणि त्या टेबल कोणत्या इक्वेशन पासून तयार झाला आहे? तर x - y = 1. म्हणजे या लाईनचं इक्वेशन असेल x - y = किती असेल? 1. मग हा तुमचा टेबल तयार म्हणजे ग्राफ तयार झाला. आता त्याचं सोल्युशन काय असेल? तर सोल्युशन म्हणजे या दोन लाईन एकमेकाला कुठं इंटरसेक्ट करतायत, कुठं छेदतायत. तर तो कुठं असेल पॉईंट काय आपला? त्या तिथून सरळ खाली यायचं. म्हणजे x वरती किती भेटलेलं आहे? 2. मग इथे लिहू शकतो आपण सोल्युशन इज उकल. त्या इंटरसेक्टिंग पॉइंट पासून सरळ खाली यायचं. किती भेटलेलं आहे? 2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटलेली आपल्याला? 2. नंतर किंवा x, y लिहिलं तरी चालतंय. x, y = x ची व्हॅल्यू किती भेटलेली आपल्याला? 2 भेटलेले. आणि y ची सरळ y वरती या किती भेटलेले? 1. 2,1. बघा इकडं पण उत्तर आपलं तेच आलंय आणि तिकडं आपण सोडवल्यानंतर पण उत्तर किती होतं? तेच होतं. फक्त याच्यामध्ये स्केल राहिले. स्केलमध्ये पहा एक्स ॲक्सिस वरती आपण 1 सेंटीमीटरला 1 अंक वाढत चाललोय. वाय ॲक्सिस वरती 1 सेंटीमीटरला 1 अंक वाढवत चाललोय आपण. सो इथे लिहा स्केल ऑन बोथ ॲक्सिस. स्केल ऑन बोथ ॲक्सिस काय असेल? 1 सेंटीमीटर = 1 युनिट. मराठीचं इथे स्केल लिहायचे, पण मराठीमध्ये तिथे जागा नसल्यामुळं हे मी इथे लिहितो. दोन्ही अक्षावरील प्रमाण. काय असेल? 1 सेमी बरोबर 1 एकक. ठीक आहे, हा तुमचा जो क्वेश्चन आहे म्हणजे सॉल्व बाय ग्राफिकल मेथड. एवढ्याला तुम्हाला 3 मार्क पडतात. याच्यामध्ये मला सांगा काही अडचण आहे का? कुठला भाग समजला नाही असं? आपण टेबलची प्रॅक्टिस भरपूर करणार आहोत. आता याच्यामध्ये पुढे मी आता हे ग्राफ काढणार नाही. आज आपण वेगवेगळ्या क्वेश्चनचे टेबल कसे काढायचे त्याचीच प्रॅक्टिस जास्त करणार आहोत. उद्या आपण मग ग्राफ काढायला शिकवतो आपण. पण एवढं आपल्याला शिकायचं हे आपलं ग्राफिकल मेथडचं इंट्रोडक्शन झालं किंवा पहिलाच क्वेश्चन झाला हा. याच्यामध्ये कुठला भाग तुम्हाला समजला नाही मला कमेंटमध्ये सांगा. लवकर सांगा. काय अडचण तर असं सांगा. टेबलमध्ये अडचण आहे किंवा युनिटमध्ये अडचण आहे
का सोल्युशन मध्ये अडचण आहे की पॉईंट घेण्यामध्ये अडचण आली? ठीक आहे, प्रेमला काय अडचण नाहीये, धनश्रीला काय नाही, नाही काय? स्टार्ट करायचं मग पुढचं. ठीक आहे, आता आपण फक्त टेबल काढायची प्रॅक्टिस घेऊ. टेबल तुमचा परफेक्ट झाला की मग ग्राफमध्ये काय नाही, फक्त टेबलमध्ये बघूनच आपल्याला ग्राफमध्ये काढायचं असतं. ठीक आहे, मी टेबलसाठी आता वेगवेगळे क्वेश्चन घेतो, अवघड घेतो. आपण सोप्याकडून स्टेप बाय स्टेप पुन्हा अवघडकडे जाऊ. पहिलं मी फक्त एक इक्वेशन घेतो, आता दोन दोन घेत नाही. पहिलं इक्वेशन घेतलं, समजा 3x + y = आहे समजा 7. मला आता याचं टेबल तयार करायचे. ठीक आहे, काय करायचं मग बघा, याला दोन पद्धतीने करता येतात. मी कशासाठी, आता मी काय म्हणलं होतं तुम्हाला की कोणता कोएफिशियंट 1 आहे असं शोधा. ज्याचा कोएफिशियंट 1 भेटला की मग तुमचं उत्तर खूप सोपं गेलं. मी आता 1 न करून दाखवतो आणि 1 घेऊन एक करून दाखवतो. बघा, काही जण काय करतील, आता म्हणजे आपण 1 इथं आहे ठीक आहे, पण त्याचा विचार केला नाही समजा. मग आपण काय केलो, तर 3x ला 3x किंवा आधी 1 घेऊन आपण सोडू. आपण आपल्या पद्धतीने आधी सोडवून, आणि जर त्या पद्धतीने नाही केलं, दुसऱ्या पद्धतीने केलो तर काय फरक जाणवतो. उत्तर त्यांना पण येते, उत्तर येत नाही असं नाही, त्यांना पण उत्तर येते, पण आपल्याला फरक जाणवतो का नाही हे तुम्ही मला सांगा. बघा, मी आपल्या पद्धतीने आधी करतो की कुठं कोएफिशियंट 1 आहे का शोधायचं. सापडलं ठीक, सापडला तर सोपं जाणार आहे, नाही सापडलं तर मग आपल्याला रेग्युलर मेथडनं करावंच लागणार आहे. मग आधी सापडते का बहुत आपण, इथं किती आहे, वायच्या बाजूला 1 आहे, मग त्याला हलवायचं नाही, त्याला जशाच तसं ठेवायचं, त्याला काहीच करायचं नाही, तो राजा माणूस झाला. मग इथं 7 ला 7, याच्या पुढे काही नाही म्हणजे काय असेल, प्लस असेल, त्याला पुढे घेऊन जाऊ, काय झालं तुमचं -3x झालं. म्हणजे इक्वेशन काय तयार झालं तुमचं, y = 7 - 3x आला. हा तुमचा इक्वेशन तयार झालं. आता टेबल तयार करूत आपण. मग टेबल तयार करण्यासाठी इथं x असेल, या ठिकाणी y आहे, आणि इथं आहे x, y. व्हॅल्यू ठेवा, कमीत कमी 3 व्हॅल्यू काढायच्यात. इक्वल टूच्या पुढे काय गेलंय, x गेले, म्हणून मी x ची व्हॅल्यू मनाने घेतो 1 2 3. ठीक आहे, आता एक व्हॅल्यू ठेवतो आपण. x ची व्हॅल्यू समजा मी 1 ठेवला, इथं काय होईल मग 3 1 जा 3 होईल. सो 7 - 3 आन्सर किती येणार आहे 4. म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली, 4 भेटली. x ची व्हॅल्यू 1 ठेवला असताना y ची व्हॅल्यू 4 भेटते, म्हणजे y च्या सरळ पुढे लिहायचं. आता 2 ठेवते, x ची व्हॅल्यू 2 ठेवलं, किती येणार आहे 3 2 जा 6. सो 7 - 6 आन्सर किती येईल 1. x ची व्हॅल्यू 2 ठेवला असताना y ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटते 1 भेटते, y च्या सरळ पुढे 1 लिहिल. आता 3 ठेवा, इथे लिहिलं 3, x ची व्हॅल्यू 3 ठेवलं, सो 3 3 जा किती येणार आहे 9. सो 7 - 9 आन्सर किती येईल -2 आन्सर येईल. ओके ओके, गुड. प्रेमनं उत्तर काढेल. ओके गुड. किती असेल मग हे 3 3 जा 9, 7 - 9 म्हणजे आन्सर किती येईल -2 येईल. सो किती असेल हे 1,4 असेल, नंतर किती असेल 2,1 असेल, नंतर काय असेल 3, -2 असेल. आता याच्यामध्ये एक अडचण येते मुलांना. मुलं काय म्हणतात, मी 1 2 3 घेतलंय आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने समजा इथं काहीतरी 4 3 0 काहीतरी घेतलंय, मग त्याचा टेबल वेगळा आलाय, माझा टेबल वेगळा आलाय, मग आमच्या दोघांचं उत्तर वेगळे येणार नाही. तुम्ही टेबल काही घेऊन काढा, इथं 100 200 300 घेऊन जरी व्हॅल्यू काढल्या तरी दोघांचं उत्तर सेमच येणार आहे. शेवटल्या त्या 2 लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करणार आहेत त्या दोघांचा पण पॉईंट सेम असेल. ओके, उत्तर बदलणार नाही. तुम्ही टेबलमध्ये काही व्हॅल्यू ठेवा, त्याचं उत्तर त्या पद्धतीने येणारच आहे. मग तुमचे टेबल माझ्या मित्राने वेगळा घेतलाय, मी वेगळा घेतलाय, गाईडमध्ये वेगळा आहे, मी इथे वेगळ्या घेतलेत, काहीच होत नाही त्याला. तुम्हाला जे सोपं जाते त्या व्हॅल्यू घ्यायचं, उत्तर सगळ्यांचं सेम येते. हा आपण काय घेतलं, आपल्या पद्धतीने केलं, म्हणजे अशी व्हॅल्यू शोधलं ज्याचा कोएफिशियंट 1 आहे, ते व्हेरिएबल शोधलं, बाकीच्याला पुढे घेऊन गेलं. आता समजा काही जणांनी काय केलं, 1 नाही घेतलं. आता आपलं काय इक्वेशन होतं, 3x + y = किती होतं 7 होतं. आता 3x ला 3x आहे, हे y पुढे घेऊन गेलं, समजा मी 7 ला 7 आहे, हे +y पुढे घेऊन गेलं, -y झालं. मग आता डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायला जमत नाही, या 3 ला तिकडे घेऊन जावं लागतंय. सो x = किती येते 7 - y / किती येते 3. याच्यामध्ये अजून एक काही जण काय करतात, या टेबलमधली डायरेक्ट व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवतात.
पण त्याच्यामध्ये ठेवलात की तुम्हाला कॅल्क्युलेशनला जरी तुम्हाला काय वाटत असेल आपण ह्या 3 ओळी लिहिण्यासाठी जास्त वेळ घालतोय असं वाटत असेल तुम्हाला, पण ते चुकीचं आहे. जर समजा तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅल्यू डायरेक्ट ठेवलात तर त्याच्यात तिप्पट वेळ तुम्हाला जास्त लागेल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. इथंच बघा, ही व्हॅल्यू आपण इथे ठेवल्यानंतर उत्तर काढायला सोपं जाते, पण हीच व्हॅल्यू मी इथे ठेवलं तर इथे ठेवलं की 3 1 जा 3, 3ला पुढे घेऊन जावं लागते, पुन्हा सबट्रॅक्ट करावं ते मग आलेलं उत्तर. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल, प्रत्येक वेळेस पुढे घेऊन जावं लागेल. जरी मनातल्या मनात करत असाल पण तिथं चुकण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. म्हणून त्याला आधीच लिहून ठेवायचं, म्हणजे काही चुकणार नाही, त्याची शक्यताच नाही चुकण्याची. याच्यामध्ये बघूत आपण आता, जर समजा मी 1 घेतलं नाही तर मग वायला पुढे घेऊन गेलं, 3ने त्याला डिवाइड केलं. मग आता याचा मला टेबल तयार करायचं. मग मी टेबल तयार करण्यासाठी व्हॅल्यू काय घेणार, जे इक्वल टूच्या पुढे गेले ती व्हॅल्यू आपण मनाने घेत असतो. मग इथे काय एक्स आहे, इथं वाय आहे, इथे एक्स कॉमा वाय आहे. मग इक्वल टूच्या पुढे काय गेले, तुमचं वाय गेले. मग वायची व्हॅल्यू समजा मी 1 2 3 घेतली. मग समजा मी 1 इथं ठेवलं तर किती येईल मग, सो 7 - 1 किती येईल 6. 6ला 3ने डिवाइड केलं, आन्सर किती येते 2. इथे लिहिलं 2, सो 2, 1 पहिला आन्सर आलं. दुसरं बघा, सो 2 इथे ठेवलं, 7 - 2 आन्सर किती येते 5. 5 डिवाइड बाय 3, 5ला 3ने डिवाइड होते का, नाही होत. मग पॉईंटमध्ये आन्सर येते. पॉईंटमध्ये चालत नाही आपल्याला, जास्तीत जास्त एक अंकापर्यंत चालते, पण इथे 1 अंकामध्ये संपत नाही, याच्या पुढे डेसिमल वाढत जातात. मग आता हे 2 ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनसाठी घेऊ शकत नाही. मग याला कट करावं ते. मग त्याच्याऐवजी दुसरी व्हॅल्यू आपल्याला शोधावं लागते. मग ती व्हॅल्यू आपल्याला शोधणं खूप जास्त किचकट आहे. ते शोधू शकतो. आता जर समजा असा असेल, इथे काहीतरी 4 वगैरे असेल, मग तसं असेल तर मग तिथं पर्यायच नाही आपल्याला, मग तिथे व्हॅल्यू शोधावंच लागेल. मग तसं दिलं तर मग ते क्वेश्चनची व्हॅल्यू पण वाढेल, म्हणजे मार्क पण वाढतील. असा क्वेश्चन असेल तर ते 3 मार्काला विचारेल. असं दोन्ही ठिकाणी जर व्हेरिएबल वेगळे असेल तर ते मग 4 मार्काला विचारेल. मग त्याला वेळ जास्त लागणार आहे हे प्रश्न देणाऱ्याला पण माहीत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे मार्क पण जास्त भेटतील. मग पण अशा प्रश्नामध्ये आपल्याला भेटणार आहे ते 3 वेळ, आणि याच्यासाठी जास्त वेळ कशाला घालायचं. मग त्याच्यासाठी असा व्हेरिएबल शोधायचं ज्याच्या बाजूला 1 आहे, आणि त्या दुसऱ्याला पुढे घेऊन गेलं की ऑटोमॅटिक त्याचं उत्तर सोप्या पद्धतीने येते. धनश्री काहीतरी म्हणते, 1 मिनिट. हां, LHS ला भेटलं तर बघायचं, म्हणजे जर आपल्या इक्वेशन मध्ये असेल, सहसा देतातच. म्हणजे तुम्हाला 10वीला काय करतात ते, की कुठं ना कुठं 1 व्हेरिएबल देतातच. मग सुरुवातीला देतील किंवा नंतर देतील. 3 मार्काच्या प्रश्नामध्ये फिक्स राहतेच ते 1 व्हेरिएबल. मग ते शोधायचं, त्याला तसंच ठेवायचं, दुसऱ्याला पुढे घेऊन जायचं. एक्सच्या बाजूला 1 असेल तर एक्सला जशाच तसं ठेवायचं, दुसऱ्याला पुढे घेऊन जायचं. वायच्या बाजूला असेल तर वायला जशाच तसं ठेवायचं, एक्सला पुढे घेऊन जायचं. आणि जर नसेलच, आता काय आपल्या 1.2 मध्ये काही क्वेश्चनमध्ये असं नाहीच, व्हेरिएबल करताच येत नाही आपल्याला, मग त्यावेळेस मग पर्याय नाही आपल्याला. मग आता इथे व्हॅल्यू चेक करावं. ते आता उदाहरणामध्ये हेच इथे काय आहे, वायच आहे आपला, प्लस वाय आहे. मग आता हेच मी टेबल तयार करून दाखवतो तुम्हाला. आता 2 तरी इथे ठेवू शकत नाही. मग 2 ठेवू शकत नाही तर दुसरी व्हॅल्यू कुठली ठेवू शकतो का, शोधावं लागते. मग आपल्याला कोणती व्हॅल्यू शोधल्यानंतर याला 3ने डिवाइड होईल असं तुम्हाला शोधत जावं लागते. मग शोधल्यानंतर किती 1 ठेवल्यानंतर उत्तर येऊ लागले. ठीक आहे, मी इथं ठेवतो -2 ठेवतो. जर मी इथं -2 ठेवलं तर काय होतं बघा, 7 - -2 म्हणजे वरचं 9 येते. 9ला 3ने डिवाइड केले की आन्सर किती येते 3. सो 3, -2 असे व्हॅल्यू आपल्याला शोधावं लागते. जर समजा 3 ठेवलं इथं, 3 इथं ठेवलं तरी ते सुद्धा चालत नाही, कारण 7 - 3 4 येते. 4ला 3ने डिवाइड होत नाही, मग ती सुद्धा व्हॅल्यू आपल्याला चालत नाही. मग दुसरी व्हॅल्यू कोणती असेल तर इथे मी 6 ठेवू शकतो. 6 ठेवलं, 6 पण नाही ठेवू शकत. दुसरी कोणती ठेवावं लागेल इथं, 1 तर अगोदरच घेतली आपण, -2 घेतली. नंतर 5 ठेवू शकतो. जर मी इथे 5 ठेवलं, -5 जर ठेवलं, -5 ठेवलं, -5 ठेवलं तर किती येते 12 येते. 12ला 3ने डिवाइड होते, आन्सर किती येते 4. म्हणजे 4, -5 येते. अशा व्हॅल्यू आपल्याला शोधत राहावं लागते, थोडं जास्त विचार करावा लागते त्याला. मग हे सरळ सरळ एवढ्या सोप्या पद्धतीने येत असताना एवढ्या अवघडकडे कशाला जायचं आपण. भेटलं ठीक, नाही भेटलं तर मग करावंच लागणार आहे ते. ठीक आहे, ओके. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की असं असेल तरी उत्तर येणार आहे, असं असेल तरी उत्तर येणार आहे. वेगळ्या पद्धतीनं तुम्ही करू शकता, असं नाही. केलं तरी चालते, त्या पद्धतीनं करा, या पद्धतीनं करा.
ओके, मी याला कट करतो. हे आपण इकडं दुसरे एक्झाम्पल घेऊ, 2 नंबरचं. मी आता इथे घेतो x प्लस 4y इज इक्वल टू आहे 6. मला याला सॉल्व करायचं, किती असेल बघू. मग याला आता चेक करायचं, कोणाला पुढे घेऊन जावं लागेल मला. इथं ज्याच्या बाजूला 1 नाही त्याला पुढे घेऊन जायचं. ज्याच्या बाजूला 1 आहे तो आपला राजा माणूस आहे, त्याला जशाच तसं ठेवायचं, त्याला हलवायचं नाही. त्यानं गणित आपल्याला सोपं करून देणार आहे, त्याच्यामुळे त्याला हलवायचं नाही. 6 ला 6, हे जे +4 आहे त्याला पुढे घेऊन जावा, -4y तयार होते. म्हणजे हे तुमचं पहिलं इक्वेशन तयार झालं. हे 1 नाही लिहिलं तरी चालतंय. मग आता टेबल तयार करा. टेबल कसं तयार करणार, तर या ठिकाणी तुमचं x आहे, इथे y आहे, इथे x, y आहे. मग इक्वल टूच्या पुढे काय गेले तुमचं, y गेले. मग y ची व्हॅल्यू तुम्हाला चेंज करत राहायची. मग y ची व्हॅल्यू तुमच्या मनाने घ्या. इथे घेतो मी 1 2 3. बघा काय येईल, 1 आपण इथे ठेवलं तर 4 1 4 होते. सो 6 - 4 आन्सर किती येते, 2. 6 मधून 4 गेले 2 राहतात. सो 2 आलं, 2, 1 हे तुमचं पहिलं आन्सर आहे. दुसरं चेक करा, हे 2 आपण इथे ठेवलं तर 4 2 8 होते, 4 2 8. 6 - 8 आन्सर किती येते, -2. सो -2, 2 हे दुसरं आन्सर आलं. सर समजा 3 इथे ठेवलं तर 4 3 किती येते, 4 3 12. 6 - 12 आन्सर किती येते, -6. सो -6, 3 हे तुमचं उत्तर आहे. जर समजा कदाचित तुम्हाला आता ही व्हॅल्यू नको वाटत असेल, मोठी येत असेल, तिथे 0 ठेवा. या 3च्या ऐवजी दुसरी काय तर निगेटिव्ह मध्ये नंबर ठेवू शकता. तुम्हाला जे सोपं जाईल, म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू ज्याच्यामध्ये भेटेल त्या व्हॅल्यू तुम्ही तिथे ठेवू शकता. ठीक आहे, काय अडचण. हे दोन्ही लिहून घ्या. बरं, नाही लिहिलं तरी चालते, मला पुढच्याचं करून दाखवा. तिसऱ्याचं मी आता इक्वेशन पण देत नाही, फक्त असं लिहून देतो. x प्लस 3y इज इक्वल टू आहे या ठिकाणी 1 आहे. आणि तुम्हाला मी टेबल देतो डायरेक्ट, आणि या टेबलमध्ये व्हॅल्यू देतोय. कोणाच्या व्हॅल्यू देतो, वायच्या व्हॅल्यू देतो. x, y आणि इथं आहे x, y. वायची व्हॅल्यू घेतो मी 1 2 3. तर मला x ची व्हॅल्यू किती येते सांगा. याच्यापासून इक्वेशन तयार करा, ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून फास्ट सांगा बरं किती येते बघू. 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. आवाजामध्ये परत बोर्डावरचं दिसण्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही की. थोडं सेटअप चेंज झालाय. कमेंट इकडं आणि इकडं थोडं लांब आहेत आणि खालच्या साईडला ते कॅमेऱ्याकडे नाही. थोडं क्लॅरिटी वाढवण्याचा प्रयत्न केलोय मी. थोडं क्लिअर दिसत असेल आज कालच्या पेक्षा. धनश्रीचं उत्तर आलंय. गुड, धनश्रीचं उत्तर बरोबर आहे. ओके, बाकीचे श्रुती, पहिल्याचं उत्तर चेक कर. 1 ची व्हॅल्यू ठेवल्या असताना काय येते बघ परत एक वेळेस. हर्षदाचं उत्तर बरोबर आहे. कृष्णाचं उत्तर बरोबर आहे. प्रेमचं उत्तर बरोबर आहे. ओके, गुड. लवकर लवकर द्या बाकीचे. 3 4 जणच उत्तर देतात. पुंडलिकचं उत्तर बरोबर आहे. ओके, ठीक आहे. सर्वांना आता टेबलची जवळपास चांगल्या प्रकारे जमलेला आहे. ठीक आहे.
मी थोडे वेगळे क्वेश्चन घेतो आता. पुढचा क्वेश्चन बघूत आता. ओके, असल्याचा पण प्रश्न बरोबर आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे. गुड गुड. म्हणजे जवळपास तुम्हाला टेबल जमला. टेबल जमला की ग्राफिकल मेथड संपली. ग्राफिकल मेथडमध्ये काहीच नाही, तुम्हाला फक्त टेबल काढता आला पाहिजे. मुलं टेबल काढायचं म्हणलं तर नाही, थोडं कॉम्प्लिकेशन क्वेश्चन दिलं की त्या टेबलच मग डोक्याला हात धरून बसतात. मग मग तसं करायचं नाही आपल्याला. आपल्याला एकदम व्यवस्थित आणि शोधू शोधू, जर समजा असा हार्ड क्वेश्चन दिलाच, 4 दिला समजा क्वेश्चन मोठा, तरी सुद्धा आपल्याला त्याचं सोल्युशन काढता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर किती आहे माहित नाही मला, मी उगाच स्टार करतो असं, किंवा 4 नंबर देतो. इथं आहे एक्स किंवा 2x प्लस 3y आणि इज इक्वल टू आहे समजा या ठिकाणी 7 आहे. आता मला याचं सोल्युशन काढायचं. आता इथे मी 1 घेतलं नाही, मुद्दाम घेतलं नाही. आपण याचं आता सोल्युशन काढू. आता कुठंच 1 तुम्हाला भेटणार नाही याच्यामध्ये. आता जर भेटलं नाही, भेटलं तर चांगली गोष्ट आहे. मग जे आहे त्याला जसं असतं दुसऱ्याला पुढे घेऊन जातो. पण आता इथं 1 कोणाच्याच बाजूला नाही. मग काय करायचं बघा. इथे किती आहे, 2x प्लस 3y इज इक्वल टू किती आहे, 7. आता 1 नाही भेटलं तर इवन नंबर भेटते का बघायचं. मग इवन नंबर किंवा 1 याच्यापैकी कोणती संख्या भेटते बघायचं. आणि 1 पण नसेल, इवन नंबर पण नसेल, तर मग छोटी संख्या कोणती आहे बघायचं. ठीक आहे, ते एका साईडला ठेवायचं आणि बाकी सगळं पुढे घेऊन जायचं. मग आता याच्यामध्ये इवन नंबर भेटते 2 मला, त्याच्यामुळे या 3y ला मी पुढे घेऊन जातो. म्हणजे काय असेल तुमचं, 2x इज इक्वल टू 7, याला पुढे घेऊन जावा, मायनस 3y होते, पुन्हा त्याला डिवाइड करा. x इज इक्वल टू 7 मायनस 3y डिवाइड बाय किती असेल, 2. यालाच आपण इक्वेशन नंबर देऊ. आवाजामध्ये थोडं काही बीप होतं का, आवाज कट होतोय का मध्ये मध्ये. असं मला जाणवलं आवाज कट होलाय असं, कारण इथल्या स्पीकर मध्ये आवाज कट होलाय. काय प्रॉब्लेम आहे का आवाजामध्ये का नाही काय. ठीक आहे बघा, आपण याचा आता टेबल तयार करतो. इथं आहे एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. आता इक्वल टूच्या पुढे काय गेले आपलं, वाय गेले. सो वायची व्हॅल्यू आपल्याला आपल्या मनानं ठेवायची असते. मग काहीही घेऊ शकता तुम्ही. वायची व्हॅल्यू मी घेतो 1 2 3, येते का चेक करू, नसेल तर त्याला कट करून दुसरी व्हॅल्यू ठेवायची. ओके, प्रेमनं उत्तर सांगितलंय. ठीक आहे, बघू प्रेम. 1 जर मी इथे ठेवलं, 1 इथे ठेवलं किती होते, 3 1 3, 4 मायनस 3 आन्सर किती आहे, सॉरी 7 मायनस 3 आन्सर किती येते, 4. 4 ला 2 ने डिवाइड केले की आन्सर किती येते, 2. म्हणजे 2,1 हे तुमचं पहिलं आन्सर आलं. दुसरं, मी समजा इथं 2 ठेवलं, 3 2 चा किती येणार आहे, 6. 7 मायनस 6 म्हणजे 1 आन्सर येते. 1/2 म्हणजे 0.5 येते. चालते ते पण आपल्याला पॉईंट मधली पण 1 अंकापर्यंत चालते व्हॅल्यू, जर ते टर्मिनेटिंग असेल तर, म्हणजे खंडित असेल तर. मग इथं चालते, पण तरी आपण वेगळी संख्या घेऊ. मग इथं 2 च्या ऐवजी समजा मी या ठिकाणी घेतो -1 घेतो. जर समजा मी इथं -1 घेतलं, मग इथं -1 घेतलं की 3 1 जा 3 होते, मायनस 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 प्लस होत आहे. सो 3 7 प्लस 3 आन्सर किती येते, 10. 10 ला आपण 2 ने डिवाइड केले की आन्सर किती येते, 5. सो 5, -1 आला. दुसरा 3 ठेवून बघू तिथं. इथं जर 3 ठेवलं असं, 3 3 चा किती येते, 9. 7 मायनस 9 म्हणजे -2 येते. -2 ला 2 ने डिवाइड केले की आन्सर किती येते, -1. सो -1, 3 हे तुमचं दुसरं उत्तर आहे. ओके, त्याला शोधत राहायचं संख्या. उत्तर चुकलंय काय, प्रेम चुकलंय म्हणते, काय चुकलंय. 1 इथं ठेवलं, कुठं चुकलंय, मला तर असं वाटत नाही कुठं चुकलं असेल. मग बघ बघ, काही चुकलं असेल तर सांगा मला.
5 नंबरचं मला हे लवकर करून दाखवायचे. 3x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. तुझं चुकलं होतं का? ठीक आहे चालतं. ओके, याच्यामध्ये काय करावं लागेल आता? कोणाला पुढे घेऊन जायचं? 3x ला का वायला? तर वायच्या बाजूला 1 आहे म्हणजे खूप चांगलं झालं आपल्याला. सो वाय जशाच तसं ठेवा. इज इक्वल टू ला इज इक्वल टू 5 ला 5, याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस आहे, याला पुढे घेऊन जावा, -3x होत आहे. हे तुमचं इक्वेशन तयार झालं. आता टेबल तयार करायचे आपल्याला. टेबल तयार करण्यासाठी या ठिकाणी आहे तुमचं x, इथं y आणि इथे x, y आहे आणि इथं मध्ये आता व्हॅल्यू आपल्या मनाने घ्यायचे. मग इक्वल टू पुढे काय गेलंय? x गेले. सो x ची व्हॅल्यू आपण मनाने घेऊ शकतो. सो 1 2 3 घेतो. 1 2 3 जर घेतलं, 1 व्हॅल्यू जर इथे घेतलं तर किती येणार आहे? 3 1 3, 5 - 3 म्हणजे आन्सर येते 2. इथे लिहितो 2. सो 1, 2 आलं. नंतर इथं समजा 2 ठेवलं तर 3 2 6, 5 - 6 म्हणजे -1 येते. सो 2, -1 आलं. नंतर इथे समजा 3 ठेवलं, 3 3 9, 5 - 9 म्हणजे -4 आलं. सो 3, -4 आलं. ठीक आहे. ओके गुड. 5th वन, 5 नंबरचं, सॉरी 6 नंबरचं किती आहे तुमचं? 2x प्लस वाय इज इक्वल टू आहे समजा इथं 20. आता याचं मला इक्वेशन फाइंड आउट करायचे म्हणजे टेबल तयार करायचे. काय येईल बघा? कोणाला 2x ला पुढे घेऊन जायचं. सो y इज इक्वल टू 20 - 2x गेला. हा जो प्लस 2x आहे तो पुढे गेला, काय झाला? -2x झाला. 20च्या ऐवजी थोडी मी छोटी घेतो, या ठिकाणी घेतो मी 12 घेतो. आता याचं टेबल मला काढून दाखवा. काय येईल मग बघा? किंवा 20 पण घेतलं तर चालतंय, असं का नाही. जास्त पण मोठी नाही ती 20 पण संख्या. किती असेल? इथे x आहे, इथे y आहे, x, y इक्वल टूच्या पुढे काय गेलंय? x गेले. x ची व्हॅल्यू 1 2 3. आता बघू 1 2 3 घेतलोय मी. जर मी समजा 1 इथे ठेवलं तर 2 1 2, 10 - 2 आन्सर किती येते? 10. 10 आपल्या ग्राफमध्ये बसतच नाही. आणि समजा चुकून निगेटिव्ह नंबरमध्ये पण आला बसत नाही. मग आता काय करायचं? आपण प्रॅक्टिस करणार आहोत. याचं टेबल काढता येईल आपल्याला, पण आता प्रॅक्टिस करण्यासाठी समजा आता 10च्या ऐवजी काहीतरी मोठी संख्या आली, मग ते आपल्या टेबलमध्ये किंवा ग्राफमध्ये आपलं बसत नाही. मग आता काय करायचं? तर हे 10 नको आहे आपल्याला. मग 10 नको आहे तरी 1 पण नको, मग कारण त्याच्यावरूनच 10 आलंय. मग 1 पण घ्यायचं नाही. मग 1 ला सोडून दुसरी संख्या कुठली येते का बघा? 1 ला सोडून दुसरी संख्या मी इथं समजा 4 ठेवतो, मोठी संख्या ठेवतो, कारण सबट्रॅक्शन आहे तिथं. या संख्येमधून मोठी संख्या सबट्रॅक्ट केली की उत्तर लहान येणार आहे. मग तिथं 4 ठेवलं मी. सो 2 4 जा किती येते? 8. सो इथं जर मी 4 ठेवलं तर 12 - 8 आन्सर किती येते? मग 4 येते. सो 4, 4 पहिलं उत्तर भेटलं, छोटी संख्या भेटली मला. परत चेक करा दुसरं. जर समजा मी इथे 2 ठेवलं, 2 2 जा किती येते? 4. 12 - 4 आन्सर किती येते? 8 येते. मग 8 पण माझ्या टेबलमध्ये बसत नाही. मग मी दुसरी संख्या इथे समजा 5 ठेवतो. मग समजा मी इथे 5 ठेवला आता, तर 5 2 जा किती होत आहे? 10. सो 12 - 10 आन्सर किती येते? 2. इथे लिहितो 2. सो 5, 2 आला. तिसरी संख्या 3 ठेवून बघा. 3 2 जा किती येते? 6. 12 - 6 आन्सर 6 बसतंय. सो 3, 6. जर असं मोठ्या संख्या येत असेल तर तुम्ही व्हॅल्यू चेंज करून बघू शकता त्याला. अशा व्हॅल्यू ठेवायचे की आपल्या ग्राफमध्ये बसावं. 6 to -6च्या मध्ये. 5 to -5च्या मध्ये तर असते तर खूपच चांगलं. ओके, 4 4 2 5 आणि 3 6. व्हॅल्यू उलट्या लिहिलेला असतो. 5 2, हां बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे. 2 5 नाही, 5 2 बरोबर आहे तुझं. अगोदर एक्स घ्यायचं नंतर वाय घ्यायचं. अगोदर एक्स नंतर वाय. ठीक आहे. सर्वांना समजतं? हे टेबल काढायचं, काय अडचण नाही. अडचण जर काही नसेल तर आपण आता याच्यामध्ये ग्राफिकलमध्ये नवीन काय सांगण्यासारखं काही राहिलंच नाही. डायरेक्ट आपण आता प्रॅक्टिससाठी सुरुवात करू, कारण याच्यामध्ये जेवढं सांगायचं होतं सोपं आहे हे, त्याच्यामुळे याला जास्त घ्यायची गरज नाही. घ्यायचं मग प्रॅक्टिस आहे डायरेक्ट.
बघा लवकर सांगा मला. कारण की प्रॅक्टिस घ्यायची आहे. तुम्हाला जर हे येत असेल, असं वाटत असेल, तुम्हाला परफेक्ट आलाय असं वाटत असेल, तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट सुरुवात करू मग आपण. मला वाटत नाही की एवढा असा अवघड आहे की मुलांना अडचण येईल असं, कारण याच्यामध्ये काही सांगण्यासारखं तेवढं जास्त नाही. ठीक आहे, पहिल्यामध्ये तुम्हाला फक्त ऍक्टिव्हिटी विचारले क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये. ते ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. काय पहा ऍक्टिव्हिटी पहा. इथे काय म्हणते दिसते क्लिअर? ओके, पहा. जर हे आपल्याला इक्वेशन दिले, हे आपलं महत्वाचं इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तर काय होते म्हणते, मग या 3ला आपल्याला पुढे घेऊन जावं लागते. सो -3 झाला. 3 - 3 आन्सर किती आला? 0. इथे आलं 0. किंवा सरळ सरळ खाली दिले, इथं पण लिहायची पण गरज नव्हती. हे पहिलं जे आहे ती एक्सची व्हॅल्यू असते, दुसरी जी आहे ती वायची व्हॅल्यू असते. इथून बघून सुद्धा लिहू शकला असता. आता इथे खाली दिलं नाही म्हणजे आपल्याला काढावंच लागेल. मग इथे वायची व्हॅल्यू किती दिली? 5. मग या वायच्या जागी आपण 5 ठेवलं. या 5ला पुढे घेऊन जावं, मायनस होत आहे. सो 3 - 5 आन्सर किती येते? 3 - 5 आन्सर येते -2. सो इथे लिहिलं आपण -2, म्हणजे किती येणार आहे? -2, -5. -2, 5. तिसऱ्यामध्ये बघा, आता तिसरं काढायची गरज नाही आपल्याला. हे दुसरी जी असते ती वायची व्हॅल्यू असते, म्हणजे पहिली किती येणार आहे? मग तुमचं 0 येणार आहे. ठीक आहे, दिसत नसेल तर मी थोडा वेगळा कलर घेतो. हे पहिले 0 असणार आहे. पुढच्या सांगा बरं मला किती किती येते. हे तर 2 तुम्हाला काढून दिलेच, फक्त इथलं चेक करायचे. लवकर सांगा. वायची व्हॅल्यू जर आपण इथे 0 ठेवलं तर ते कॅन्सल होऊन जाणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 4. इथं आलं 4. सो 4, 0 आलं. नंतर एक्सची व्हॅल्यू -1 ठेवलंय म्हणते. ही एक्सची व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. हे -1 पुढे गेले काय होते? +1 होते. सो -वायची व्हॅल्यू किती आली? 5 आली. बघा, -वायची व्हॅल्यू किती आली? 5 आली. 4 + 1 किती होते? 5 होते. मग इकडलं मायनस तिकडे देऊन जा, y इज इक्वल टू -5 येते. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली? -5 आली. सो -1, -5 हे तुमचं इक्वेशन आहे. ठीक आहे. 4, 0 नाही, हे 4, मधलं चुकलं बघ. 4, 5 येत नाही. इथं जे व्हॅल्यू दिले त्याच घ्यावं लागतंय. ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला चेंज करता येत नाही, आपल्या मनानं घेता येत नाही. ऍक्टिव्हिटीमध्ये यानं सांगितलं की -1 घेऊन काढा म्हणते, मग तीच व्हॅल्यू आपल्याला लिहावं लागेल पुढे. त्याच्यावरूनच व्हॅल्यू काढून आपल्याला खाली लिहावं लागेल. सो -1, -5 हे तुमचा आन्सर असेल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूत आपण. बघा, पहिला क्वेश्चन तर खूप सोपा आहे. दुसरा त्याच्याहून सोपा आहे. तिसरा पण सोपाच आहे, कारण इथं याच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 दिलं. इथं तर इक्वेशन आहेच. याच्यामध्ये इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. ओके, मी हे बघा याच्यामधलं एकाचं टेबल काढून दाखवतो. कोणाचा? एक तर याचं दाखवतो बघा. याचं टेबल काढून दाखवतो. तिथं पण -y आहे, तिथं पण -y आहे. जर -y आलं तर काय करायचं बघा. समजा तुमचं 2x आहे, -y आहे, आणि इज इक्वल टू किती आला? 9 आला. -y ला -y लिहिलं, 9 ला 9 लिहिलं. याच्यासमोर काय ना म्हणजे प्लस आहे, त्याला पुढे घेऊन गेलं, किती येते? -2x आलं. मग आता हे y इज इक्वल टू 9 - 2x आलं, असं आलं ना. मग आता काय होत नाही, असंही ठेवलं तरी चालतंय, किंवा सगळ्यांची साईन चेंज करायचं. सगळ्यांचेच आपण साईन चेंज केलं तर काय होतं? याचं मायनस निघून गेलं, याचं येते y. याच्यासमोर काय नाही म्हणजे प्लस होता, ते कॅन्सल झाला, -y येते. हे मायनसचं काय झालं? -9 झालं, आणि इथे किती येते? 2x येते. सो y इज इक्वल टू किती आला? हा y इज इक्वल टू आला 2x - 9.
मग हे खालचं इक्वेशन लिहिलं तरी चालतंय, वरचं इक्वेशन लिहिलं तरी चालतंय. समजा हे खालचं इक्वेशन मी लिहित नाही, मग कन्फ्युजन नको तुम्हाला, जास्त करायचं नकोच. मायनस वायला मायनस वाय ठेवलं आणि याला पुढे घेऊन गेलं मायनस झालं. ठीक आहे, एवढंच लिहिलं आपण. आता याचं आपल्याला टेबल करायचं. मग काय करायचं टेबलमध्ये? बरं, टेबल करते वेळेस इक्वल टूच्या पुढे जे गेले त्याची व्हॅल्यू आपण लिहायचं. इथे एक्स आहे, इथे वाय आहे, इथे एक्स कॉमा वाय आहे. इक्वल टूच्या पुढे काय गेले? 2 गेले. सो एक्सची व्हॅल्यू आपण इक्वल टूच्या पुढे एक्स गेले. एक्सची व्हॅल्यू आपल्या मनाने घ्या. 1 2 3 मनाने घेतली मी व्हॅल्यू. बघूत आता 1 2 3 ठेवल्यानंतर आपल्या टेबलमध्ये बसते का? सो 1 व्हॅल्यू इथे ठेवलं. सो 2 1 किती येते? 2. 7 मायनस 9 मायनस 2 आन्सर किती येते? 7. बसत नाही. थोडी मोठी व्हॅल्यू ठेवतो मी इथे, 4 ठेवतो. मग किती येईल हे? 2 4 8. 7 मायनस 8 आन्सर किती येते? 1. सो 4,1 हे पहिलं आन्सर आलं. चुकलं, राहिलं थोडं राहिलं. काय चुकलं असेल बघा. जर मी समजा इथे 9ला 9 आहे, 4 इथे ठेवलं, 2 4 किती येते? 8. सो 9 मायनस 8 आन्सर किती? मायनस वायची व्हॅल्यू 1 आली. ओके, इकडल्या साईडला मायनस आहे, मायनस वायची व्हॅल्यू 1 आली. मग वायची व्हॅल्यू किती असेल? हे मायनस त्याला देऊन जावं, म्हणजे -1 येते. सो 4 इज इक्वल टू किती? 4 -1 असेल. जे उत्तर येणार आहे त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं, कारण आपलं मायनस वाय आहे. जे काही इकडल्याचं उत्तर येणार आहे त्याला मायनस साईन द्यायचं आणि इथे लिहायचं. बघा दुसरं 2 आपण इथे लिहिलं. 2 किती होतंय? 4. 9 मायनस 4 आन्सर किती येते? 5. मग इकडे मायनस आहे म्हणून याला काय करायचं? -5 आन्सर द्यायचं. सो 2 -5. नंतर 3 इथे ठेवलं. 2 3 किती येते? 6. 9 मायनस 6 किती येते आन्सर? 3. इकडे निगेटिव्ह असल्यामुळे त्याला मायनस द्यायचं. सो -3. सो 3 -3. आणि जर ऑलरेडी तुम्हाला समजा असं काहीतरी झालं आणि ऑलरेडी इकडलं पण मायनस आलंय, इकडे मायनस आहे तिकडे पण मायनस आलं, तर दोन्ही मायनस काढून टाकायचं, पॉझिटिव्ह लिहायचं. ठीक आहे, हा टेबल तुमचा तयार झाला. मी आता याच्यातले क्वेश्चन घेत नाही. मी असा अंदाज आहे मला की फक्त 5वा आणि 6वा मी सोडवून द्यावं, असंच एवढे क्वेश्चन, बाकीचे सगळे इझी क्वेश्चन आहेत. मग मी आता याच्या पुढचं घेत नाही. तुम्ही काय करा, पहिले 4 क्वेश्चन येतात का बघा, खालचे पण आले तर सोडवा, पण पहिले 4 क्वेश्चन आपल्या मेथडनं आपण आता जसं सोडवतो पहिले गणित त्या पद्धतीने येतात का बघा. अगोदर टेबल काढायचं आणि त्याचं उत्तर चेक करायचं, पाठीमागच्या सारखं येते का ग्राफ काढून. जर आले तर मग मी फक्त 5वा आणि 6वं घेतो, आणि जर वरच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मग वरचे मी तुम्हाला सोडवून दाखवतो. ठीक आहे, ओके गुड. धनश्री उत्तर पण द्यायला चालू केली. ठीक आहे, हे 4 सोडून बघा. मी आता आजचा लाईव्ह इथंच एंड करतो, म्हणजे तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. याच्यानंतरचे आहेत जो उरलेला वेळ आहे, आता हे 4 क्वेश्चन आधी ग्राफ पेपरवरती सोडवा आणि नंतर झोपा. आणि नंतर मग जर याच्यामध्ये काय अडचण आली, पुस्तकाच्या पाठीमागे उत्तरं दिलेली असतात, त्याच्यामध्ये चेक करा तुम्ही काढलेले पुस्तकामधले पाठीमागचे. जर सेम आले तर काय हरकत नाही. जर सेम नाही आले, कुठला प्रश्नामध्ये काही चुकत असेल ते सांगा, मग ते क्वेश्चन आधी घेऊत आपण, नंतर 5वा आणि 6वा क्वेश्चन घेऊत. ठीक आहे, ओके. सगळ्यांना गुड नाईट. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या घेऊ.